मला या दोन्ही बहीण विद्या बाबा लवटे आणि कांताबाई विठ्ठल घुटुगडे या दोन्हीपैकी एका उमेदवाराला तिकीट घेण्यासाठी आपण जीवाचं रान करणार आहे किंवा नाही हे हात उंच करून सांगायचे आपण सर्वांना। भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा, डॉक्टर बाबासाहेब देशमुखांचा, लाल बावट्याचा। गणपतराव देशमुख तर असते त्यांना त्यांनी दारात सुद्धा उभा राहू दिले नसते। ते तुम्हाला सांगतो ही नवीन आमदार झाल्यामुळं ह्याला बाकीची दुसरी लय मांडवाली करायची माणसं लय झाली, त्यामुळे त्याला काय कळेल त्याचा कचका आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही। आणि 20 वर्ष झालं हे 5 नंबर वार्ड तर आम्ही शकअप मधनं जाणतोय। नाही जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या वेळेस पाठीमागे लागायच्या त्यावेळेस गणपताबा ह्या भागात यायचे, त्यावेळेस कशा पद्धतीनं नियोजन असायचे किंवा कशा पद्धतीने सोडू होते त्यांना माहितच होते ती जुनी माणसं कुठली, आपल्या कार्यकर्ते कुठला येतं आणि सुपारी घेऊन कुठला येतं हे सगळं त्यांना माहित होत ना आमदार साहेबांना। यांना जवळ धरत होतं का गड्याला? नाही नव्हतं। बर लय चिडला तुम्ही पण साठी सुद्धा आपण लय कष्ट आणि काम केलं त्याच्यासाठी। आपण स्वतः जवळजवळ 10-20 हजार रुपये खर्च करून औषध घेरडीत उडवत होतो तुम्हाला सांगतो। तर त्याने जर कुठल्या तर माणसाचं ऐकून असा चुकीचा निर्णय जर घेतला ते त्यांनी घेऊन ये, त्यांनी विचार करा अजून पण। गिरडी जिल्हा परिषद गटातून आमच्या गिरडी गावचे 2 उमेदवार आम्ही सर्वांच्या मते इच्छुक आहेत। कुमारी विद्या बाबा लवटे त्याचबरोबर सौ कांताबाई विठ्ठल घुटुगडे हे दोन्ही उमेदवार शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार सध्या शेतकरी कामगार पक्षाकडून इच्छुक आहेत। त्याचबरोबर या गटातून काही इतर पक्षातूनही शेतकरी कामगार पक्षाकडे तिकिटाची मागणी केलेली आहे काही जणांनी। आम्ही गेल्या 8-10 दिवसापासून या तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर भाई बाबासाहेबजी देशमुख साहेब यांच्याकडे सातत्यानं बैठकामध्ये मागणी करतोय की साहेब गिरडी गाव हे आमचं अतिशय मोठं गाव आहे, मतदाराची संख्या 9,600 ते 10,000 पर्यंत आहे, वाड्या वस्त्याचा विस्तार फार मोठा आहे, म्हणून या गावातील दोन्हीपैकी एक इच्छुक उमेदवार आपण किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी नाव सांगतील किंवा दोघांनी एकमत करून नाव सांगतील त्या गेल्या अनेक पिढ्या, वडिलांची पिढी, स्वतःची पिढी ज्यांनी पक्षामध्ये खर्ची घातलेले आहेत अशा निष्ठावंत कार्यकर्त्याला आपण तिकीट देऊन या गटाचा जिल्हा परिषद सदस्य करावं, तिकीट द्यावं अशी आमची मनोमनी इच्छा आहे। त्यातून जर काय आम्हाला गालबोट लागलं किंवा आम्हाला मागे सारण्याचा प्रयत्न केला तर आम्ही निश्चितच वेगळा निर्णय कार्यकर्ते घेतल्याशिवाय राहणार नाहीत अशी सध्याची परिस्थिती आहे आमची। रासपच्या उमेदवारीला विरोध आहे असं आहे तुमचं? 100% आमचा विरोध आहे। 100%। बर आयात चालणार नाही, पक्षातलाच माणूस पाहिजे। कोण पण उद्या येऊन आता उमेदवारी कोण मागतं इथं? इथं नाही इथं नाही, समोरचं कोण मागतं शेकापकडनं? संगीता सोमा मोठे मागतायत। संगीता सोमा मोठे, विद्या बाबा लवटे आणि कांताबाई विठ्ठल घुटुगडे असे 3 उमेदवार आहेत। पण संगीता मोठेचे नाव घेतलं ते कोणत्या पक्षातनं शेकापमधनं मागतात का? एका पक्षातनं म्हणजे ते रासपचे आहेत पण ते युतीतनं मागतायत। राज्याचे उपाध्यक्ष कशातनं मागतात? शेतकरी कामगार पक्षावर युती करून मागतात। बरं विरोध असा एखादं कारण सांगा आणि बाकीचं बोला। कसा आमच्या कार्यकर्त्याची संख्या मोठी आहे, या गावात पक्ष फार मोठा आहे, इतर पक्षाला मागील 2 निवडणुकीमध्ये तिकीट देऊन बघितलेलं आहे, त्या पक्षानं निवडणूक संपल्यानंतर निकाल लागल्यानंतर शेका पक्षाच्या कार्यकर्त्याला साधी विचारणा सुद्धा केली नाही किंवा त्याची अतिशय जोरात हेटाळणं केलेली आहे, याचा राग आमच्या डोक्यामध्ये आहे। जरी माग सदस्यांनी केलं नाही याचा अनुभव धरता आता कुठल्याही क्षणी इतर पक्षातल्या सदस्य देऊ नये
किंवा त्यांना तिकीट देऊन उमेदवार आपला झेडपी सदस्य करू नये ही आमची खास बाब आहे. पण रासपला शेकाप संपवायचं असं वाटतं गिरडीतलं 100% कसं? तसंच आहे ते. 2019च्या पराभव अनिकेतचा पराभव कारण असं आहे की ग्रामपंचायत निवडणुकीला शेकाप पक्षाचं कार्यकर्ते निवडून आलं आणि झेंडा रासपचा फिरवला त्यांनी. त्यामुळे रासपवाल्यांना शेकापचं आम्हाला राजकारण संपवायचं शेकापवाल्यांचं. आणि गिरडीतनं आता शेकापची काही 4 माणसं राहिली ती शेकापची आम्ही फक्त त्या शेकाप पक्षांच्या पाठीमागे आम्ही आहे. झेंडा कुठं ग्रामपंचायतीवर कुठं फिरवलं होतं? म्हणजे रासपचं फिरवले? पिवळ्या झेंड्यापाशी रासपचा झेंडा त्यांनी फिरवला. ती व्हिडिओ आमच्यापाशी क्लिप आहे. बर. ज्यांनी शेकाप पक्षाची जी माणसं निवडून आली ती त्यांनी रासपचा, कारण की आबा मोठ्या इथून ती निवडून आली होती. आबा मोठा रासपनं म्हणला माणूस आहे. आबा मोठा त्याने झेंडा फिरवला रासपचा. शेकापची माणसं निवडून आल्यावर ती शेकापची माणसं त्याच्या मागे गेल्याबद्दल त्यांनी झेंडा फिरवला रासपचा. पण विधानसभेला आबा मोठे म्हणतायत की बाबासाहेबांनी मला शब्द दिला होता की जिल्हा परिषदेसाठी, असं काय तुमच्याशी चर्चा कुठे? आबासाहेब म्हणतात पण बाबासाहेब म्हणत नाही ना. नाही, बाबासाहेबांशी चर्चा झाली, अशी काही चर्चा झाली का? आमच्यापर्यंत ती चर्चा पोहोचली नाही. शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्ते म्हणून आमच्यापर्यंत ती चर्चा पोहोचली नाही पोहोचली. नाही पोहोचली. आमच्यापर्यंत जर पोहोचली असती तर आम्ही त्याचा काहीतरी निर्णय घेतला असता, पण ती चर्चा आमच्यापर्यंत पोहोचली नाही. काटे साहेब, मी सांगतो विधानसभेच्या अगोदर थोडी आम्हाला कुणकुण लागल्यानंतर, निवडणूक झाल्यानंतर बयाजी लवटे, मी, विठ्ठल मेटकरी, विठ्ठल घुटुकडे सर, आम्ही डॉक्टर साहेबांची भेट घेतली आणि साहेब आम्हाला असं कळतंय म्हणलं की तुम्ही कुणाला तरी जिल्हा परिषदेसाठी शब्द दिलेला आहे. तर त्यांनी दोन्ही वेळाला आम्हाला स्पष्ट सांगितलं मी कुणाला शब्द दिलेला नाही. म्हणजे शब्द दिलेले जे म्हणतात ते खोटं आहे खोटं सगळं. आहे. बरं बरं, आता पुढं काय, कसं काय? मग जर समजा तुमचं नाहीच मत गृहीत धरलं तर पुढं काय नियोजन राहणार? नाही, धरावं लागणार आहे. आम्ही ही सगळी मंडळी त्यांच्या बंगल्या फोडून उठणार नाही, कारण आम्ही त्यांच्यासाठी जेव्हा रान केलेलं आहे, आंदोलन करणार 100%. येत नसेल ती पब्लिक घेऊन तिथं हजर राहा. 2019चा पराभव हा फक्त आता जी मागणी करतायत त्या उमेदवाराकडूनच झाला होता. अनिकेत भैयाचा कुणाकडनं जी मागणी करते? रासपाच्या कार्यकर्त्यांनी सगळं काम विरोधात केलं होतं. म्हणजे अनिकेत भैया शेकापचं काम केलं नाही. हा, केलं नव्हतं. आणि त्यामुळं ती 700 ते 800 मतांची पराभव झाला त्या ह्या लोकांच्या मुळेच झाला होता. विरोधात काम केलं, विरोधात काम केल्यामुळं. आणि आज तीच लोक येऊन आम्ही शेकापच आहे, आम्ही शेकापचं काम करतोय, तीच मागतेत. त्यांना कसं देणार? हे इतक्या जनतेने कसं द्यायचं मतदान? पण आता आणि 5 वर्ष इतकी दुःखात काढली आम्ही बर की त्याचा हे म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आहे. तुम्ही एवढा उशीर केला असं वाटत नाही का तुम्हाला हे करायला? नाही, उशीर काय, मागणी द्यायला चालू आहे. अजून कुठं वाटप झालेलं? तिकीट वाटप झालंच नाही ना. ही जी जनता जी आहे, समजा 250-300 माणसं असतील, हे इतक्या थंडीच्या काळात आलेत, हे कशासाठी आले असतील? त्याच्यावर तुम्ही विचार करावा आणि डॉक्टर साहेबांनीही विचार करावा, पक्षश्रेष्ठीनं याचा विचार करावा. अन्यथा त्यांनी विचार नाहीच केला तरी आमचा बंड असणार ही निश्चित आहे. तुमची समजूत काढून खाली काय पंचायत समितीला वगैरे ऍडजस्टमेंट केलं तर काय गप्प बसणार आहे का? पंचायत समितीचं आम्हाला मिळालं नाही मिळालं तर त्याच्याशी घेणं देणं नाही. पंचायत समिती सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यालाच मिळाली पाहिजे. पंचायत समिती सुद्धा शेतकऱ्याच्या निष्ठावंत कार्यकर्त्यालाच मिळाली पाहिजे. त्यासोबत जिल्हा परिषद सुद्धा हे शेतकरी कामगार पक्षाचं जे काम करतात किंवा आतापर्यंत जे काम करत आलेत किंवा या एवढ्या गावामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा टिकवून ठेवलाय आणि ज्यांच्यामुळे शेतकरी कामगार पक्ष हा आता जी निवडणूक झाली विधानसभेची त्यामध्ये जे बहुमत मिळालंय त्यामुळे त्याच पाठीमागं हे एवढेच इथं जमलेले जनता किंवा हे जे पुढारी आहेत किंवा नेते आमचे हे यांच्यामुळे शक्य झालंय. यासाठी डॉक्टर साहेबांनी सुद्धा यांचा विचार केलाच पाहिजे. जर अन्यथा नाही केला तर जनता सगळी बंड केल्याशिवाय राहणार नाही. पण एवढे दिवस तुम्ही मिळून राजकारण करत होता त्यांच्या बरोबर, आताच एवढे व्हायचं कारण काय? असं बरोबर काय शेतकरी कामगारातल्या काय कार्यकर्त्यांच्या हाताशी धरून त्यांनी राजकारण केलं. ह्या विधानसभेला बाबासाहेबांचं केलं काम त्यांनी? नाही केलं की काम, आम्ही कुठं नाही. पत्रकार बंधूंनो, हे बघा कसं त्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाची मदत घेणं तो काळच असतो की आपण प्रत्येकाला जवळ करण्याचा प्रयत्न करत असतो, कोणी कोणत्याही पक्षाचा व्यक्ती असतो त्या. याचा अर्थ असा होत नाही की त्या व्यक्तीला आपण जवळ केलं म्हणजे तो त्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता. आता जी काय 2 नावं समोर आलेली आहेत, लवटे असू द्या का गुटुगडे सर असू द्या, ही जी नेते मंडळी किंवा ही जी कार्यकर्ते आहेत
ज्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचं जे काही या गावातलं अस्तित्व टिकेल की नाही हे आता मी मला वाटतं एक 20 वर्षापासून जसं मला कळतंय त्या काळापासून मी बघतोय की या गावामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं अस्तित्व टिकेल की नाही अशी कुजबूज प्रत्येक इकडे तिकडे असायची. त्या काळामध्ये ह्या लोकांनी, आता मी म्हणतोय म्हणून नाही, माझ्यापेक्षा जी जुनी जाणती माणसं आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे की ह्या लोकांनी शेतकरी कामगार पक्ष ह्या गावामध्ये टिकवून ठेवला आणि त्याचंच हे रूप आता किंवा त्याचंच हे झाड आणि या झाडरूपी जी काय मतदान आहे ते डॉक्टर साहेबांना मिळालेलं आहे. आता ती लोक कालच्या निवडणुकीला, आणि हे सगळीकडे चालतं की बाबा निवडणूक आले तर आपण काही लोकांना बाजूला करत नाही, जेवढं जवळ येतील तेवढा आपण प्रयत्न करत असतो. याचा अर्थ असा नाही की ती लोक आले आणि त्या पक्षाचीच झाली. मग याच्या आधी 20-50 वर्ष कित्येक पिढ्या त्यांनी पक्षासाठी निष्ठावंत म्हणून काम केलं, मग त्या लोकांना तुम्ही डावलणार आहात का? ही इथं बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आणि उद्या ज्या व्यक्तीसाठी किंवा जी समोरची व्यक्ती ती उद्या ह्या पक्षासाठी निष्ठावंत राहतील का कशावरून? सध्या तर त्यांच्याकडं बाकीच्या कुठल्या तरी पक्षाचं सरचिटणीस पद किंवा वेगवेगळी पद आहेत त्यांच्याकडे. शेतकरी कामगार मग आतापर्यंत केलेलं रक्ताचं पाणी ह्या शेतकरी कामगार पक्षांसाठी. तुम्हाला रासपच्या कोबड्या नको आहेत असं वाटते का? 100%. कारण मग कोबड्यांची गरजच नाही. हे बघा, कोबडे तुम्ही आता बऱ्याच वेळा विचारताय बरं का, तुम्हाला तो उमेदवार का चालत नाही किंवा काय होतंय असं तुम्ही बऱ्याच वेळा विचारताय. पण ह्याचं कारण जर तुम्ही फक्त 2019 ची विधानसभा म्हणलं तर ही सगळी जनता तुम्हाला सांगून देईल काय झालं होतं 2019 ला. ही जनतेला सगळ्या माहिती आहे आणि कोणामुळे हा पराभव झाला होता हे पण माहिती आहे. त्यामुळं तुम्ही म्हणताय तो व्यक्ती का नकोय, त्याचं कारण हे 2019चा पराभव. आजचं जे सगळं तुम्ही जे काही लोक गोळा झाला ह्या संदर्भात काय आमदार बाबासाहेबांची चर्चा वगैरे झाली आहे का तुमची? झाले मग काय त्यांचं मत काय आलं त्यांचं? नाही, चर्चा करून या म्हणून सांगितलं होतं. आता चर्चा झाल्या, आम्ही जाणार म्हणजे त्यांना कार्यकर्ते नको आहेत का, अशी काय वस्तुस्थिती आहे का? कारण त्यांनी रासपचा जेवढा पिंड कशासाठी उचललाय ते त्यांनी ठरवावं. आता एवढे कार्यकर्ते जमलेत, पिंड उचलला असे कोण म्हणते? नाही, बाबासाहेबांनी उचललाय का असं काय? उचललाच नाही, प्रत्येकाची मतं घेतायत. हा विषय काय झालेलं आहे आता जे 4 ठराविक पुढारी जातात किंवा काय सांगतात, बऱ्याच आता जे बाबासाहेबांना जे सांगितलं जातं ते वेगळं चित्र दाखवलं जातं. आता डॉक्टर साहेबांनी आता जे जवळून सांगतात किंवा रोज त्यांच्या सोबत आता जातात काही कारणास्तव, ते त्यांनी जे सांगितलेलं चित्र आहे त्यावर डॉक्टर साहेबांनी विश्वास ठेवलेला असं दिसायला लागलेला आहे. त्यामुळे हे सगळं आम्ही शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि आबासाहेबांचा वारसा हा पुढे आम्हाला घेऊन जायचा आहे. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे. आणि मला वाटतं शेतकरी कामगार पक्षांच्या निष्ठावंतांचा जर विचार केला तर भविष्यात पक्षावर अशी वेळ येण्याची म्हणजे वेळ येणारच नाही. जसं की आपण नगरपालिकेला बघितलं, काही लोकांच्या ऐकण्यामुळं काही निर्णय घेतले, त्या निर्णयाचा दगाफटका न कळत पक्षाला बसलेलाच आहे. आणि आता पण आपण निष्ठावंताला जर डावलण्याचा प्रयत्न केला, कारण कितीतरी पिढ्या कितीतरी वर्ष आपण या पक्षासाठी काम करत राहिले, मग उगं कोणतरी काल येणार आणि काहीतरी करायला जाणार, मग निष्ठावंतांचं काय? मग त्यांनी काय करायचं? त्यांनी आतापर्यंत जे स्वतःचं वय घातलं, मागच्या पिढ्या घातल्या पक्षासाठी, मग त्यांच्यासाठी हे उत्तर असणार आहे का पक्षाचं? म्हणजे नगर परिषदेतला जे पराभवात चित्र होतं ते इथं जर तसा निर्णय चुकीचा झाला तर हे चित्र भविष्यात दिसू शकतं. जनार्दन आहे, फक्त मी म्हणतोय म्हणून किंवा हे म्हणतात म्हणून नाही, मग योग्य वेळी मतपेटीतून त्याला उत्तर मिळणारच आहे. फक्त आपण म्हणतो कारण प्रत्येक जण सुजाण आहेत, प्रत्येकाला कळतंय. आज मी तुम्हाला सांगितलं तर असं नाही, प्रत्येकाला विचार करूनच ह्या गोष्टी करणार आहे. मग हा पण विचार पाठीमागचा जो काय भूतकाळ आहे, पक्ष वाढवण्यासाठी ह्या लोकांनी काय रक्ताचं पाणी केलंय, फक्त आम्ही म्हणतोय म्हणून नाही, डॉक्टर साहेबांनी भूतकाळ पण जी काय जुनी म्हातारी म्हणजे वयस्कर माणसं आहेत त्यांच्याकडून पण ह्या गोष्टीचा विचार करून किंवा त्यांच्याकडून पण ह्या गोष्टी समजून घ्याव्यात. आणि ही जी काही निष्ठावंत मंडळी आहेत त्यांनाच खरं तिकीट मिळालं पाहिजे, तरच पक्ष पण टिकेल आणि ह्या निष्ठावंतांना पण त्यांच्या कष्टाचं काहीतरी फळ मिळाल्यासारखं वाटेल. ही आमचे सर्वसामान्य कार्यकर्त्याची इच्छा आहे. तदनंतर मग हे असे आयाराम गायराम जे कार्यकर्ते आले किंवा नेते आले इकडे आणि मग त्यांनी याच्यामध्ये थोडी फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न करून एक वेळचं आमदारकी अनिकेत भैयाचं आमदारकी गेली, अगदी 700 मतांनी गेली. का गेली तर यातलेच काही किंवा दुसऱ्या पक्षातून आलेले जे आयाराम आहे इथं लीड कमी होतं काय 19ला इथनं अनिकेत भैयाला काय परिस्थिती होती? लीड ज्यादा होतं, कमी होतं, कमीच होतं, फक्त 700 मतांनी अपोजिट वाले विजय झाले.
अच्छा तर मग त्याला हे बाहेरचे जे लोक आले तर त्यांनी ही फोडाफोडी करून आणि काही लोक गद्दार निघाले त्यामुळं गद्दारी केल्यामुळे राग आहे तुमच्या मनात. नाही तसा नाही. आम्ही पक्षश्रेष्ठी 50 वर्षे कार्यकर्ते आहोत किंवा 50 वर्ष आम्ही पक्षासाठी एकनिष्ठ राहतो की राहिलो. मग आम्ही कुठे जायचं. आमच्या म्हणजे ज्या 50 वर्षासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य केलं आणि काल आलेला माणूस जर मला तिकीट द्या म्हणत असेल तर हे चुकीचं. मग हे आम्हाला एकनिष्ठ जे कार्यकर्ते आहेत किंवा जे सर्वसामान्य मतदाते आहेत तर त्यांना हे मान्य नाही आहे. ही 4थी पिढी आमची चालू आहे. हिच्यातनं आम्हाला डावलत असली तर आम्हाला याचा विचार करावा लागेल. रासपमुळे आम्हाला त्रास होतोय. पण रासप आता तुमच्या ग्रामपंचायतला तुम्ही सोबत घेतलं होतं मग त्याचं कुठेतरी तुमच्या आता अंगावर आल्याशिवाय भेटलं नव्हतं. कारण तुमच्याशी त्यांनी युती केली का. आमच्यामधलं काही लोक त्यांच्याबरोबर असल्यामुळं त्यांचं पॅनल सकापतली माणसं फोडून तिने रासपची सीट घेतली. साहेब त्याच्यामुळे शाकापच्या यातून एकच दिसून येते की या गावातल्या शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेचं तिकीट मिळावं पाहिजे एवढंच आमची सर्वांची भूमिका आहे. बैठक काय आमच्यावर अन्याय व्हायला लागला. कडपासून आम्ही आमच्या आज्या पंजाबपासून आम्ही शेका पक्षाला रात्रचा दिवस करून आम्ही रासार हे करून आम्ही 20 वर्ष झालं ही वार्ड आणतोय आणि गावात पण सगळ्या कुठल्या पण आमदारकी असो जिल्हा परिषद असो कुठले पण असो आम्ही सहकार्य करून आम्ही रासार फिरतोय. तरी पण एवढा आमच्या अन्याय होत असला दुसऱ्या पक्षातला माणूस तर घेऊन ह्या तिकीट त्यांना देत असली तर त्यांचा पण त्यांना सांगोल्याला कसा कचका बसला तसा कचका बसेल. आणि इथल्या लोकांनी काय अपमान किंवा काय वाटते काय केले तुमच्यासोबत अन्याय काय केला वाटतं. अनेक आहे अनेक बाह्या निवडून आल्यावर दुसरी माणसं विरोधात घेऊन येऊन नाचत होते आणि बैलगाडी उलटी ओढून नेली आमच्या घेरडी गावातनं. हे आम्हाला दुःख आहे. त्यांनी अन्याय केला तीच आम्हाला डोक्यात आमच्या बसलेला आहे. अनिकेत भाईला पण सध्या विचारात घेतलं जात नाही चर्चे सांगोल्यात काय विषय हाय ते ही सुद्धा राजकारण दोन्ही भाऊ एक आहेत. काही थोडस होत असते पण ती एकच आहेत काय वेगळं नाही. बरं अनिकेत भैयाचा पराभव त्या गटामुळे झाला असं वाटतंय का तुम्हाला. झाला मग 100% झालाय. बरं ठरवून पाडले का काय. ठरवूनच पाडलंय. बरं का सुपारी घेऊन त्यांच्या पक्षात ते आमच्या संघ नव्हता. त्याने राष्ट्र पक्ष तकडा असल्यामुळे अनेक भैयाचा थोड्या मतानं पराजय झाला. म्हणजे राष्ट्राचा विरोध होत आहे त्यामुळे झाले. हा मग त्याच माणसाला तुम्ही तर मोहरा आणत असला तुमचं काय भविष्यात काय होईल तेवढं ध्यानात ठेवा. आणि इथनं मोहरा आम्ही आहे विरोध झेडपीपुरता आहे का पुढे पण असंच विरोध राहणार आहे व्यक्तीला पक्षाला. आता कायम राहणार घ्यावा. निष्ठावंत मागं सरलं म्हणजे ना आम्हाला काय तर डोकं असेल की त्यात भविष्यात कायमचं नकोच आहे त्यांनी रासप नकोच आहे तुम्हाला. आम्हाला आमचा शेका पक्ष पाहिजे. रासप राष्ट्रवादी कुठलाच आम्हाला पक्ष नकाय. बरं आम्ही कट्टर शेकापची माणसं आहे. बरं त्यांनी तर आम्हाला डावललं मग आम्ही आहे ते आहे. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.